तर दुसरीकडे मनोज जरांगेंनी एक ठाम निर्धार केलेला आहे। मराठ्यांसाठी न्याय मागायला मुंबईला चाललोय, माझ्या मागण्यांवर मी ठाम आहे, मागे हटणार नाही, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी झी 24 तासशी बोलताना केलं। नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या आणि सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा संमत करा, असा पुनरुच्चार त्यांनी केला। जरांगेंचा भव्य मोर्चा आज रांजणगावमध्ये पोहोचला, त्यावेळी झी 24 तास प्रतिनिधी नितेश महाजन यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया। मुंबईची लोकसंख्या 1 कोटी आहे आणि 3 कोटी मराठे जर मुंबईत येत असेल तर तो एक अन्याय आहे। त्यावर लवकरच निकाल येणार आहे, आज किंवा उद्या। काय म्हणणं आहे? न्याय मंदिर न्यायच करत असतं। आम्ही लोकशाही मार्गानं आमरण उपोषण करायला चाललोय आणि न्याय देणारं ते शहर आहे, तिथं राज्य चालवणारं राज्याचं केंद्र तिथं, कायदे मंडळ तिथं बनतायत, सरकार तिथं आहे। तिथं मागणी करायला यायला कोणी पण येऊ शकतो, तिथं मागणी करायला कोणी पण येऊ शकतो, असं काहीच नाही। तिथं मागणी करायला कोणी पण येऊ शकतो आणि आम्ही कायद्याचा सन्मान करू अर्ज केलाय। आमरण उपोषण माझा समाज करतो, याला सरकार परवानगी नाही देणार असं होऊ शकत नाही आणि हे जर सरकारने नाही दिली तरी सरकारची सगळ्यात मोठी नाचक्की असेल। म्हणून मला सरकारशी मित्रत्व कामाचं नाहीये, माझा समाज मला महत्वाचा आहे, हेही त्यांना सांगितलं। म्हणून मी माझ्या मागण्यावर ठाम आहे, हे रात्री त्यांना सांगितलं। त्या मागण्यापासून मी हटत नाही। 54 लाख प्रमाणपत्र, त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र आणि सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करायचा, तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहणार। तर अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहे आणि जोपर्यंत राज्य सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते पाठीमागं घेतलं जाणार नाही। मुंबईच्या दिशेने आम्ही रवाना झालेलो आहोत आणि आंदोलन थांबवणार नाही, अशा प्रकारचा इशारा जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, रांजणगाव।